संतोष देशमुख हत्येप्रकरणी 3 आरोपी फरार होते, त्यापैकी 2 आरोपींना आज अटक करण्यात आली आहे। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक करण्यात आली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या 25 दिवसांनंतर दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या। संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। सिद्धार्थ सोनावणे नावाच्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। पकडलेले आरोपी हे प्यादे असून मुख्य आरोपी आका आहे। आरोपींच्या अटकेनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, तर आरोपींना अटक केल्याबद्दल त्यांनी एलसीबीचं अभिनंदनही केलं। देशमुख हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावा अशी मागणी मंत्री धनंजय देशमुख, संतोष देशमुखांचे ते बंधू आहेत, त्यांनी केली आहे। तर या प्रकरणाचा योग्य तपास करा असंही मुंडेंनी म्हटलंय। देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे, तर आरोपींना राजकीय पाठबळ असल्याचा आरोपही जरांगे यांनी केलाय। बीडमधल्या फरार आरोपींपैकी दोघांना झालेल्या अटकेवर सुप्रिया सुळेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। उशिरा का होईना अटक झाली, मात्र पुण्यातून अटक कशी होते याबाबत पोलीस यंत्रणेनं ऑफिशियल स्टेटमेंट काढावं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। भाजपनं पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीला धक्का दिलाय। वसईतील बबिया अधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला। नाशिकच्या मनमाड बस आगाराच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे आगारात असलेले सार्वजनिक सुलभ शौचालय बंद आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। शहापूर आगारातील बहुसंख्य बसेसची अवस्था दयनीय झाली आहे। नुकताच एका बसचा ब्रेक अचानक फेल झाल्याची घटना घडली, त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिक हैराण झालेत। दरम्यान प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी केली आहे। मुंबईहून नांदेडला जाणारी तपोवन एक्सप्रेस प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी तब्बल 1 किलोमीटर रिव्हर्समध्ये चालवण्यात आली। एक्सप्रेस मनमाड यार्डात आली असता एक प्रवासी खाली पडला। बातमी समजताच ड्रायव्हर आणि गार्डने रिव्हर्स घेत जखमीला गाडीतून मनमाड रेल्वे स्थानकावरती आणले, त्यामुळे प्रवाशाचा जीव वाचलाय। पुणे महापालिका धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी पाणी फवारणीचं वाहन विकत घेणार आहे। रस्त्यावर पाण्याची फवारणी करून हवा शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। 5 वाहनांसाठी तब्बल 7,89,00,000 रुपये इतका महापालिका खर्च करणार आहे। अमरावतीच्या चिलाटी गावातील 300 आदिवासी बांधव आक्रमक झाले। शासनाकडून कामाची मंजुरी मिळाली नसल्यामुळे आदिवासी बांधवांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकलं। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला गावात एका घरात अंगणात खेळताना 4 वर्षांचा मुलगा बेपत्ता झालाय। गेल्या 3 दिवसांपासून त्याचा शोध सुरू आहे। श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं, मात्र अद्याप या चिमुकल्याचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। वन विभाग आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू ठेवली आहे। रविवारी मुंबईत 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते चर्चगेट, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असेल। या ब्लॉक दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत। रविवारी कामशेत तळेगाव दरम्यान रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक असणार आहे। सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, त्यामुळे 6 एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतील। 2 गाड्यांच्या वेळेत बदल केला, तर 5 लोकल रद्द करण्यात आल्या। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घेतलाय। नागरिकांनी अर्थसंकल्पासाठी आपल्या सूचना पालिकेला ईमेल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। 17 जानेवारीपर्यंत नागरिकांना आपल्या सूचना मांडता येतील। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या डेटानुसार देशातील फक्त 57% शाळांमध्ये कॉम्प्युटर उपलब्ध आहे, तर फक्त 53% शाळांमध्ये इंटरनेटचा वापर होतोय। 90%हून अधिक शाळा मूलभूत सुविधांनी सुसज्ज असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं। पुण्यात सरकारी किंवा खासगी कार्यालयात नोकरी करूनही रिक्षा चालवणाऱ्यांवरती कारवाई होणार आहे। अशा रिक्षा चालकांचे परवाने परत करण्याच्या सूचना आरटीओनं दिल्या। अशा नोकरदारांनी 31 जानेवारीपर्यंत परवाने जमा करावेत असे आदेश आरटीओनं दिले। प्लास्टिकचा वापर केल्यास आता विक्रेत्यांसह मुंबईकरांकडूनही दंड वसूल केला जाईल। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बीएमसी प्लास्टिक बंदीबाबत कारवाई करणार आहे। 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आता मुंबईकरांच्या हातात दिसल्यास 5,000 रुपये दंड आकारण्यात येईल।
अकोल्यात महापालिकेकडून प्लास्टिक बंदीची जोरदार अंमलबजावणी सुरू आहे. पालिकेकडून तपास मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी अनेक व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळलंय. त्यांना प्रत्येकी 5,000चा दंड लागू करण्यात आलाय. मुंबईत DRIच्या अधिकाऱ्यांनी सोने तस्करी करणाऱ्या टोळीला अटक केली. यावेळी या आरोपींकडून 4,84,00,000 रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय. मुंबई विमानतळ परिसरातून 4 जणांना अटक झाली आहे, तर या टोळीतील 2 जण विमानतळावरील कर्मचारी होते. मुंबई महापालिकेचा सुपरवायझर अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकलाय. महानगरपालिकेच्या पर्यवेक्षकानं सफाई कामगाराला कायमस्वरूपी नोकरी देण्याचा आमिष दाखवून 3 लाखांची लाच मागितली होती. त्यातील 20,000ची लाच घेताना अँटी करप्शन विभागाने ही कारवाई केली आहे. जालन्यात तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या आणि डिझेल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं 2 आरोपींना ताब्यात घेतलं. यावेळी या आरोपींकडून डिझेल चोरीच्या साहित्यासह 6,77,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उल्हासनगरातील आशिळे गावातून बांगलादेशी दाम्पत्याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेनं या बांगलादेशी दाम्पत्यावर कारवाई केली. एका हॉटेलमध्ये हे बांगलादेशी दाम्पत्य वेटर म्हणून काम करत होतं. मालेगावात कोट्यवधी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं 2 संशयितांना अहमदाबाद विमानतळावरून अटक केली आहे. हे दोघंही दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होते. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या 8 वर पोहोचली आहे. जळगावातील धरण गावात 2 चोरट्यांनी कापसाच्या फॅक्टरीतून 5,30,000 रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी 2 अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. पु ल देशपांडे अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पाहणी केली. अकादमीच्या नूतनीकरणाचं काम लवकर पूर्ण करून रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुलं करा असे निर्देश आशिष शेलारांनी अधिकाऱ्यांना दिले. जळगावातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. निवडणूक प्रक्रियेत आलेल्या अडचणींबाबत, मतदाराचा टक्का वाढवण्याबाबत, निवडणूक काळातील कायदा आणि सुव्यवस्था याबाबत यावेळी अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली. विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपच्या राम शिंदे यांची निवड झाली. या निवडीबद्दल अहिल्यानगरात त्यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. शहरातील माऊली सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं डॉक्टर ऑफ सायन्स ही मानाची पदवी दिली आणि सन्मानित करण्याचा निर्णय घेतलाय. विद्यापीठाच्या 26व्या पदवीदान समारंभात विखे पाटलांना ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विखे पाटलांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना पदवीनं सन्मानित केलं जाणार आहे. वाशीमधील सेवा सदन या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलंय. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं. तर सत्र न्यायाधीश शिरीष कुमार हांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा पार पडला. फेब्रुवारीत दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला सावरकरांचं नाव दिलं जाणार आहे. सावरकरांचं नाव देण्याची मागणी साहित्यप्रेमींनी केली होती. त्याची दखल घेत महामंडळानं एका प्रवेशद्वाराला सावरकरांचं नाव दिलंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी मोठी घोषणा केली. ज्यांना वाटतं त्यांचं वीज बिल आणि पाणी बिलामध्ये घोळ आहे त्यांनी ते भरू नये. आमचं सरकार आल्यास आम्ही ते माफ करू अशी घोषणा केजरीवालांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकारण चांगलंच तापलंय. भाजपनं पोस्टर प्रदर्शित करत आम आदमी पक्षावर निशाणा साधलाय. जिथे आप सरकार आहे तिथे धोका आहे अशी टीका भाजपनं केली आहे. मध्य प्रदेशच्या धारमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही विषारी कचऱ्यावरून तणाव पाहायला मिळाला. कचरा जाळण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी इथं दगडफेक केली. गाझियाबादमध्ये नाथ पंथाच्या साधूंवर हल्ला करण्यात आलाय. सोनीपतहून महाकुंभला जात असताना हा हल्ला झाला. आरोपींनी त्यांच्या कानातल्या रिंगही चोरलेल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ठीक आहे. महाकुंभमध्ये दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवर योगी सरकार आता सतर्क झालंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सूचनेनुसार डीजीपींनी प्रयागराजमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. तर पोलिसांचा चोख बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे.